नमस्कार मित्रांनो, मी ओमकार सेंडोरी। आज आपल्या भेटीला खास एक ऑफिसर आहेत निखिल निकुम, जे प्रॉपर चाळीसगावचे आहेत आणि त्यांचं जलसंपदा विभागामध्ये या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर सिलेक्शन झालेले आहे वेटिंग लिस्टमधून। तर त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो, त्यांचे वडील पण या ठिकाणी खास 400 किलोमीटरवरून मला खास भेटायला आलेले आहेत आणि निखिलला मी या ठिकाणी विनंती करतो की निखिल, तुझं हे जो प्रवास आहे तो 1 ते 1.5 मिनिटामध्ये तुला जो सांगता येईल तो या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांसाठी सांगावास। नमस्कार, मी निखिल निकुम। मी 2019 बॅचचा पासआउट आहे। ॲक्च्युली मी सरांकडे 2019ला होतो क्लासला। तेव्हापासून जी जर्नी चालू झाली आणि जो अभ्यासाचा फ्लो होता तेव्हापासूनच हे होतं, कारण सरांनी जसं जसं मार्गदर्शन केलं, सरांच्या सांगण्यानुसार जे पाऊल टाकत गेलो त्याचा आज हे फायदा झाला। आणि सरांनी जे सांगितलं होतं की हे फिक्स येणार आहे, म्हणजे ते समजून घ्यायचं की हे येणार म्हणजे येणार। आणि अशा वेळेनं ज्या वेळेनं अभ्यास सरांनी सांगितलं होतं की ह्या टप्प्याने हा पॉईंट महत्त्वाचा आहे, हा पॉईंट महत्त्वाचा आहे, हा स्किप करा, कुठला करू नका, ते जे सांगितलं त्याचा आज खूप फायदा झाला। आणि त्यानंतर एक्झाम झालं, माझे 2-3 एक्झाम होत्या ज्या थोडक्यात राहिल्या, 4 मार्क्स 3 मार्क्स, पण सरांचा पण सपोर्ट होता, घरच्यांचा सपोर्ट होता की करत राहा, काही होत नाही, होईल होईल। आणि सरांना बघितल्यावर एक पॉझिटिव्ह एनर्जी यायची, हे मी पहिल्यांदा सांगतो। म्हणजे 2019 पासून इव्हन फोनवर बोलू देत किंवा समोर भेटू देत, त्यांना आलं की एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन क्रिएट व्हायची की चला आपण परत नवीन याच्याने परत अभ्यासाला स्टार्ट करूया। आणि मग त्यानंतर मी प्रायव्हेट जॉब केला। प्रायव्हेट जॉब करत असताना जवळपास आता माझा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला आणि त्यानंतर शेवटी परत आता WRTCA 2023ला पेपर दिलेला होता, त्यातून आता वेटिंग लिस्टमधून क्लिअर झालो यावर्षी। निखिल, तू एवढं जॉब करून या ठिकाणी पोस्ट काढलेली आहेस आणि काल तुला जलसंपदा विभागाचा मेल आला, काल का परवा मेल जो आला, काय फिलिंग होते तुझं ज्यावेळी मेल आला, ज्यावेळी सिलेक्शन तुझं नाव दिसलं, काय वाटतं तुला? पहिले तर सिलेक्शन आलं, जेव्हा मेल आला तेव्हा पहिले विश्वास बसत नव्हता की झालो। आणि फक्त सांगायचं एवढंच आहे की जे अभ्यास केला होता, म्हटलं कुठेतरी कधी ना कधी त्याचा फायदा होणार आहे। असं नाही की अभ्यास केला आणि राहून गेला बा, कुठं ना कुठं कधीतरी फायदा होईल। आणि त्याचा खरंच काल जो मेल आला त्याचा फायदा झाला की एवढ्या वर्षाचा आपण जे अभ्यास करत होतो त्याचा कुठेतरी फायदा झाला आणि सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलं, त्याबद्दल सगळ्यांचे आभार। आणि सरांनी जे काय मार्गदर्शन केलं होतं वेळोवेळी, त्याच्यामुळे खरंच खूप फायदा झाला। आणि मी आता पुढचा प्रश्न सर काकांना या ठिकाणी विचारणार आहे। काका, तुम्ही आता ऑलरेडी प्रायव्हेटमध्ये जॉब करत आहात आणि फायनान्स ह्याच्यामध्ये आहात, तर माझा प्रश्न तुम्हाला आहे की तुमच्या मुलग्याचं ज्यावेळी सिलेक्शन झालं त्यावेळी तुमच्या काय भावना होत्या? पहिल्या त्यावेळेस तर म्हणजे मला खोटं सांगत नाही, माझ्या डोळ्यातून असे अगदी आनंदाचे अश्रू इतके वाहिले की मला बोलणं सुद्धा सुचत नव्हतं की काय बोलावं, कोण काय बोलत मला ते सुद्धा कळत नव्हतं। आणि ती बातमी ऐकण्यासाठी मी गेल्या 40 वर्षाची माझी तपश्चर्या होती की जे माझं स्वप्न होतं की मी स्वतः इंजिनियर होणार होतो, हे माझं स्वप्न होतं। पण माझं स्वप्न माझे वडील एक्सपायर झाल्यामुळे ते झालं नाही, पण ते स्वप्न माझ्या मुलाच्या माध्यमातून मला मिळालं, त्यामुळं मी खूप आनंदी झालो। आणि याचं सर्व श्रेय मी तर तुम्हाला देऊ इच्छितो। त्याचं कारण की 2017मध्ये मी तुमच्याशी फोनवर कॉन्टॅक्ट केला की माझ्या मुलाचा असं डिप्लोमा झाला, आता डिग्री करायची आहे, याच्यानंतरचं पुढचं मला त्याचं काही फ्युचर बघायचं आहे। तर तुम्ही मला त्यावेळेस मार्गदर्शन केलं होतं की तुम्ही डिग्री झालात की मला भेटा। मी त्याप्रमाणे तुमच्याकडे आलो। 2019मध्ये तुमच्याकडं विद्यासागर अकॅडमीला मी त्याला जॉईन केलं आणि त्या दिवशी एकच अपेक्षा ठेवली होती की माझा मुलगा देखील अधिकारी व्हावा, अशी माझी अपेक्षा होती। पण डिग्री झाल्यानंतर माझी परिस्थिती अभावी त्याला जॉब करावा लागला। 10,000 रुपयावर त्याने पहिला पगार घेतला। 5 वर्ष जॉब करून, दिवसभर जॉब करून रात्री 2-2 वाजेपर्यंत त्याने अभ्यास केला आणि त्या अभ्यास केल्याचं चीज जे आज मला मिळालं याची मी कुठल्याही प्रॉपर्टीशी किंवा कुठल्याही पैशाशी त्याची तुलना करू शकत नाही। आणि हे सर्व श्रेय तुमचं त्याला बऱ्यापैकी सपोर्ट होता आणि त्या सपोर्टच्या तो बोलला, त्याच्या बोलण्यात की मला सरांची जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळायची त्या याच्यावर त्याला हे सगळं श्रेय मिळालंय। त्याच्यामुळे माझी आज इच्छा होती की मी तुम्हाला यावं आणि भेटावं, याच्यापेक्षा माझं दुसरं कुठलंच हे नाही। धन्यवाद सर।
तुम्ही जे आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केला. तर निखिल, तुला भविष्यात देखील डिपार्टमेंटमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आली तर निश्चितच ओमकार शेंडुरे एक मोठा भाऊ म्हणून तुला निश्चित या ठिकाणी कधीही या ठिकाणी मदत करायला मी निश्चित आहे. कधीही काही लागलं तर डेफिनेटली या ठिकाणी तुला काही अडचण आली तर मी डेफिनेटली आहे. अजून तुला आता सुरुवात आहे, खूप चांगल्या पद्धतीनं तुला भविष्यात देखील काम करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ बघताय तर तुम्ही लक्षात घ्या, जो व्यक्ती 8-10 हजाराच्या सुरुवातीचा पगार घेऊन या ठिकाणी जॉब करत अभ्यास केला, कष्ट केले, आई वडिलांच्या डोळ्यात एक आनंदाश्रू आणण्यासाठी जे एफर्ट्स घेतले, ते एफर्ट्स आज तिचं या ठिकाणी फायनली फळाला आलेले आहेत. असंच तुम्हाला जर एक एक मिनिट, एक एक सेकंद जॉब करणारे आहेत, काही फुल टाइम करणारे आहेत, त्यांनी जर इंटरेस्टने केलं तर निश्चितच कुठलीही गव्हर्नमेंटची नोकरी जी आहे किंवा क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर जे होण्याचं आपलं जे स्वप्न आहे ते निश्चित या ठिकाणी पूर्ण होऊ शकतं. धन्यवाद सर. थँक्यू.